नमस्कार, मी अश्विन बापट. पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. फेब्रुवारी महिना सुरू आहे आणि सगळ्यांचीच 31 मार्चच्या आत आपलं करपात्र उत्पन्न कमी करण्यासाठी आता खटपट सुरू असते. त्यातच सरकारने गेल्या वर्षीच्या बजेटमध्ये जाहीर केलेली राजीव गांधी इक्विटी सेव्हिंग स्कीम गेल्याच आठवड्यात सुरू झाली आहे. या स्कीमबद्दल आज आपण पूर्णपणे माहिती करून घेणार आहोत. त्यासाठी आपल्यासोबतच आपले गुंतवणूक सल्लागार निखिल नाईक आणि त्यासोबतच आपल्यासोबत आहेत कर सल्लागार संजीव गोखले. तुम्हा दोघांचंही मनापासून स्वागत. सगळ्यात आधी मी निखिल सर तुम्हाला विचारेन की नेमकी ही स्कीम जी आहे त्याच्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं डिटेलमध्ये. नेमकी स्कीम काय आहे? अश्विनी, गेल्या वेळेला डिक्लेअर केलं होतं की रिटेल इन्व्हेस्टरचं पार्टिसिपेशन वाढवण्यासाठी रिटेल गुंतवणूकदाराचं शेअर बाजारातलं घसरतं जे प्रमाण होतं त्याला चालना म्हणजे ते वाढवण्यासाठी ही स्कीम आणली गेली आहे. आणि ह्यामध्ये जर तू बघशील तर थोडंसं हे आहे की हे नवीन गुंतवणूकदारांसाठी आहे. म्हणजे ह्यापर्यंत ह्या गुंतवणुकीमध्ये जर तुम्ही ह्या आधी ज्या गुंतवणूकदारांकडे डीमॅट अकाउंट नव्हतं किंवा जर डीमॅट अकाउंट असेल तर त्यांनी शेअर्समध्ये किंवा डेरिव्हेटिव्हमध्ये ट्रेडिंग केलं नसेल तर त्या गुंतवणूकदारांना ह्या स्कीममध्ये गुंतवणूक करून त्याचा टॅक्स बेनिफिट घेता येतो. गुंतवणूक करताना तुम्हाला जे BSE 100 किंवा CNX 100 ह्यातले जे स्टॉक्स आहेत त्यामध्ये गुंतवणूक करू शकतात किंवा ETF म्युच्युअल फंड ETF मध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता किंवा तुम्ही जे आता नवीन काही स्कीम्स म्युच्युअल फंडांनी आणल्या आहेत त्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. ह्यामध्ये कसं आहे की थोडंसं स्ट्रक्चर वेगळं आहे. जसं ELSS मध्ये तुम्हाला 3 वर्षाचा लॉक इन असतो तसं ह्यामध्ये 1 वर्षाचा कंपल्सरी लॉक इन आहे आणि टोटल लॉक इन 3 वर्षाचा आहे. अच्छा, मी गोखले सरांकडे येईन या संदर्भात. गोखले सर, करदात्यांसाठी जर आपण विचार केला तर नेमकी ही योजना त्याच्याकडे तुम्ही कसं पाहताय? निखिल, गेल्या वर्षीचा जे अर्थसंकल्प आला तेव्हा ही योजनेची घोषणा तेव्हाचे अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी केली. आपल्याला ATC ATD हे कर वाचवण्याकरता दृष्टीने जे सेक्शन्स आहेत त्याची बरेच जणांना माहिती असते. याच्या व्यतिरिक्त काही आपल्याला कर वाचवण्याची काही सोय आहे का असे बरेच करदाते हा प्रश्न विचारतात. त्यांच्याकरता ही जी घोषणा केली ती नक्कीच स्वागतार्ह होती. त्या दृष्टीने 50,000 रुपये पर्यंतची गुंतवणूक आता निखिल सरांनी ज्या विविक्षित शेअर्समध्ये किंवा म्युच्युअल फंडात जर आपण केली तर त्याच्या 50% म्हणजे अर्धी 25,000ची वजावट किंवा डिडक्शन हे करपात्र उत्पन्नातून आपल्याला मिळू शकतं. आणि त्यामुळे करदात्यांच्या दृष्टीने निश्चितच अजूनही 1.5 महिना आहे. ही योजना आत्ताच कार्यान्वित झाली आहे तर त्यांनी त्यांचा फायदा घ्यावा. कारण ATC आणि ATD किंवा हाऊसिंग लोन याच्या व्यतिरिक्त 25,000ची कर वजावट करपात्र उत्पन्नातून वजावट मिळण्यासाठी ही अत्यंत उपयुक्त अशी योजना आहे. आणि त्याच आता जसं सांगितलं गेलं की नवीन इन्व्हेस्टर जे आहेत त्यांना शेअर मार्केटमध्ये येण्यासाठी उद्युक्त करण्याकरता ही योजनाचं जे स्वरूप होतं त्यामुळे त्या लोकांनी नक्की याचा फायदा घ्यावा. 25,000चे जेव्हा डिडक्शन मिळतं तेव्हा साधारण 10% जर टॅक्स असेल तर 2,500 आणि 20% टॅक्स ब्रॅकेट असेल तर 5,000 टॅक्स वाचेल. मात्र ही योजना ज्यांचं उत्पन्न 10 लाखाच्या वर आहे त्यांच्याकरता नाहीये. त्यांना त्या योजनेत भाग घेता येणार नाही किंवा भाग घेतला तरी कर वजावट मिळणार नाही. त्यामुळे आपण ज्याला मिडल क्लास म्हणतो किंवा ज्याला उच्च अतिउच्च नाही पण उच्च मध्यमवर्गीय अशा स्वरूपातली जी लोक आहेत त्यांना करबचतीसाठी अजून एक पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी या योजनेची आखणी केलेली आहे. आणि म्हणून 10 लाखाच्या वरच्या लोकांना या योजनेचा फायदा घेता येणार नाही. अर्थात हे 10 लाख ग्रॉस टोटल इन्कम आहे. म्हणजे माझा पगार किंवा इतर सर्व स्त्रोतातनं मिळणारं उत्पन्न हे जर 10 लाखाच्या वर असेल तर मी या योजनेचा फायदा घेऊ शकत नाही. परंतु मात्र उत्पन्न जर 10 लाखापेक्षा कमी असेल तर मी या योजनेचा फायदा घेऊन माझा कर वाचवू शकतो. ओके, आता त्यांनी उल्लेख केला नवीन गुंतवणूकदार, तर त्याच्याबद्दल मला तुम्हाला विचारायचं आहे. नेमकं नवीन गुंतवणूकदार या टर्म खाली आपण कोणाकोणाला घेऊ शकतो? अश्विन, त्यांनी 2-3 काही अशा गोष्टी दिल्या आहेत. सर्वप्रथम म्हणजे 23 नोव्हेंबर 2012च्या आधी तुम्ही डीमॅट अकाउंट जर ओपन केलं असेल किंवा ट्रेडिंग केलं असेल तर डीमॅट अकाउंट ओपन करायला हरकत नाही. पण कुठल्याही प्रकारचे शेअर खरेदी जर केले असतील तर तो गुंतवणूकदार ह्याला पात्र ठरत नाही. ही केवळ निवासी भारतीयांसाठी आहे. म्हणजे NRIs ह्यामध्ये एलिजिबल होत नाहीत. तिसरं म्हणजे समजा तुमचं एखाद्याचं जॉईंट अकाउंट असेल डीमॅट अकाउंट आणि तर ह्यामध्ये कसं होतं की पहिला जो गुंतवणूकदार आहे तो आणि त्याने ट्रेडिंग केलं असेल जॉईंट अकाउंटमध्ये आणि तुम्ही सेकंड होल्डर असाल तर तुम्ही मात्र सेकंड होल्डर नवीन गुंतवणूकदार म्हणून पात्र ठरू शकतो या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी. अच्छा, तुमच्याकडे मी पुन्हा एकदा येतो. करबचतीसाठी गुंतवणूक केल्यानंतर नेमकी काळजी काय काय घ्यावी? कागदपत्र साधारण कोणती त्याच्यासाठी लागतात आपल्याला? चांगला प्रश्न आहे. कारण ही करबचत
ही योजना मात्र आता आली हो. परंतु आपण इन्कम टॅक्स जे आपण आपल्या एम्प्लॉयरला जे प्रूफ देतो हो. ते साधारण 31 जानेवारी पण ऑलरेडी दिले असतील. बरोबर. तेव्हा या करबचतीचा आपण उल्लेख केलाय का हा पहिला प्रश्न. नसेल केला तर बऱ्याच जणांचा टॅक्स हा ऑलरेडी कापला गेला असेल आणि ही करबचत जर करणार असू आपण तर आपल्याला निश्चितच आपल्याला टॅक्समधनं परतावा मागावा लागेल. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की आता म्हटल्याप्रमाणे आपलं डीमॅट अकाउंट उघडायला लागेल आणि ते डीमॅट अकाउंट उघडून हे जे शेअर्स आहेत जे आता निखिल सरांनी सांगितलं BSE 100 SENX 100 हे जे शेअर्स पुढच्या 1.5 महिन्यात घ्यावे लागतील. हे घेताना अर्थात ब्रोकरकडनंच ते घ्यावे लागतील आणि ते घेतल्यानंतर आपला डिपॉझिटरी पार्टिसिपेट म्हणजे ज्याच्याकडे आपण हे डीमॅट अकाउंट उघडलंय तो आपल्याला एक सर्टिफिकेट देईल आणि त्या सर्टिफिकेटमधनं हे स्पष्ट होईल की आपण ह्या योजनेमध्ये आपण आपला सहभाग करून घेतलाय आणि आपण या योजनेच्या अन्वये जे काही शेअर्स घेतलेले आहेत असं एक सर्टिफिकेट किंवा प्रमाणपत्र आपल्याला आपला डीपी देईल आणि ते प्रमाणपत्र आपण आपल्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला जर उद्या त्यांनी मागितलं तर द्यायचंय किंवा आपल्या एम्प्लॉयरनी जर आपला कर वाचवण्याकरता जर मागितलं तर हे प्रमाणपत्रच आपल्याकडे एक पुरावा म्हणून असणार आहे. परंतु दोन गोष्टी की ह्या 31 मार्चच्या आधी ही गुंतवणूक आणि त्याप्रमाणे ते प्रमाणपत्र मिळवणं ही निदान एवढी तरी कमीत कमी काळजी घ्यायला लागेल. ओके. या संदर्भातले आणखी काही महत्वाचे मुद्दे या दोघांकडून आपण जाणून घेणार आहोत. इकडे एक छोटासा ब्रेक घेऊया. पाहत रहा एबीपी माझा. ब्रेक नंतर पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांसमोर पुन्हा एकदा स्वागत. राजीव गांधी इक्विटी सेव्हिंग स्कीम बद्दल आपण जाणून घेतोय. आपल्यासोबत आहेत कर सल्लागार संजीव गोखले आणि गुंतवणूक सल्लागार निखिल नाईक. मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो. गोखले सर, तुम्ही मगाशी उल्लेख केलेला होता की शेअर्स बद्दल. तर ते शेअर्स जे आहेत ते खरेदी केलेले चालतील म्हणजे स्टॉक एक्सचेंज मधूनच खरेदी करायला हवेत का मित्राकडनं खरेदी केलेले पण चालू शकतात? नाही, स्टॉक एक्सचेंज मार्फत जे खरेदी होते केवळ त्यालाच हे मिळू शकेल. ऑफ मार्केट ट्रान्झॅक्शन म्हणजे मित्राकडनं घेणं किंवा कोणाकडनंही दुसऱ्याकडनं घेणं जे शेअर मार्केट थ्रू किंवा एखाद्या ब्रोकर थ्रू जी खरेदी होत नाही त्याला ह्याचं बेनिफिट मिळणार नाही. त्यामुळे हे शेअर्स खरेदी करणं हे एखाद्या ब्रोकरकडे आपलं अकाउंट उघडणं, ट्रेडिंग अकाउंट उघडणं आणि त्यामार्फत ते खरेदी करणं हे असंच हे एक त्यातली अट आहे आणि ती बंधनकारक आहे. पण मग याच्यामध्ये 50,000चे जर आपण शेअर्स घेतलेले असतील तर मग बेनिफिट किती मिळणार, वजावट किती मिळणार? 50,000 रुपयापर्यंत जी गुंतवणूक केली अर्थात जास्तही करू शकतो पण आपल्याला हा जो टॅक्स मधला बेनिफिट आहे तो केवळ 50,000 रुपयाच्या गुंतवणुकी पुरताच मर्यादित आहे. त्याच्यावर 50% म्हणजे 25,000 रुपयाची करपात्र उत्पन्नातून आपल्याला वजावट किंवा डिडक्शन मिळेल. म्हणजे आपलं करपात्र उत्पन्न 25,000 रुपयांनी कमी होईल जर आपण 50,000 गुंतवणूक केली तर. मी अजून एक सांगतो, समजा एखाद्याने 40,000च गुंतवणूक करू शकला तर 40,000च्या निम्मे म्हणजे 20,000ची त्याला कर बचत किंवा करपात्र उत्पन्नातनं वजावट मिळेल आणि त्यातनं त्याचा कर वाचेल. थोडंसं आपण लॉक इन पिरियड कडे येऊया. मला सुरुवातीलाच अगदी जाणून घ्यायचं बेसिक एकदम लॉक इन पिरियडला नेमकं काय म्हणायचं, म्हणजे लॉक इन पिरियड म्हणजे नेमकं काय? लॉक इन पिरियड म्हणजे एखाद्या योजनेत तुम्ही गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला काही विविक्षित वेळापर्यंत त्या योजनेतनं बाहेर पडता येत नाही. जसं आपल्याकडे इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम अजूनही ATC मध्ये आहे त्याला 3 वर्षाचा लॉक इन आहे. तसं ही जी राजीव गांधी इक्विटी सेव्हिंग स्कीम आणली तेव्हा त्याला लॉक इन पिरियड म्हणजे त्या योजनेतून तुम्ही बाहेर पडू नयेत अशी जी सिस्टम आहे त्याला लॉक इन पिरियड म्हणतात. आणि ती इथे 2 त्याच्यात लॉक इन पिरियड आहेत. पण लॉक इन पिरियडचा मूळ अर्थ असा की तुम्ही केवळ टॅक्स बेनिफिट घेऊन त्या योजनेतनं बाहेर पडू नयेत, तुमची गुंतवणूक ही दीर्घकालीन असावी अशा दृष्टीने हा लॉक इन पिरियडचा कॉन्सेप्ट आहे. ओके. मी तुमच्याकडे येतो. फ्लेक्झिबल समजा असेल लॉक इन पिरियड तर मग शेअर्स विकताना नेमकी काय काय काळजी घेणं गुंतवणूकदारांनी आवश्यक? अश्विन, जर आपण शेअर्स विकत घेतले असेल तर ज्या दिवशी आपण पहिले सर्वप्रथम हे टॅक्स बेनिफिट घेतो किंवा गुंतवणूक करतो तेव्हापासून 1 वर्ष तुम्ही ह्याचं काही करू शकत नाही. त्याला फिक्स लॉक इन असं आपल्याला म्हणता येईल की तुम्ही काही करू शकत नाही. ना तुम्ही प्लेज करू शकता, त्या अगेन्स्ट लोन नाही घेऊ शकत किंवा तुम्ही ते विकू देखील शकत नाही. 1 वर्षानंतर मात्र तुम्ही ती गुंतवणूक जी आहे ती विकू शकता. आता आपण फॉर एक्झाम्पल लक्षात घेऊया की 50,000 तुम्ही गुंतवलेले आहेत गुंतवणुकी ह्या स्कीममध्ये टॅक्स बेनिफिटसाठी. तर 1 वर्षानंतर फ्लेक्सिबल लॉक इन पिरियड चालू होतो, तो 2 वर्षाचा असतो आणि त्यातले 275 दिवस, प्रत्येक वर्षातले 275 दिवस तुम्हाला कॉम्प्लाय करता आलं पाहिजे. तुम्हाला त्या तुमची जे डीमॅट अकाउंट आहे ते RGSSच्या एलिजिबल म्हणजे ज्या लेखून दिलेल्या स्कीम्स आहेत त्यामध्ये स्क्रिप्ट्स आहेत, शेअर्स आहेत, त्यामध्ये गुंतवणूक असली पाहिजे. आपण आता एक एक्झाम्पल घेऊया की 50,000 तुम्ही गुंतवलेत, 1 वर्षानंतर बाजार घसरल्यामुळे त्याची व्हॅल्यू जर 45,000 झाली आणि तुम्ही काही ट्रेडिंग केलं नाहीये तरी तुम्ही पात्र राहता, त्या यातनं डिस्क्वालिफाय होत नाही त्या गुंतवणुकीतनं. दुसरं आपण एक्झाम्पल घेऊया की तुम्ही 50,000चे शेअर्स विकत घेतले आहेत, त्याची व्हॅल्यू 60,000 झाली 1 वर्षानंतर,
तर तुम्ही 10,000चा प्रॉफिट काढून घेऊन जाऊ शकता. 50,000 रुपये तुमची गुंतवणूक चालू राहील आणि तरी देखील तुम्ही एलिजिबल राहता त्या गुंतवणुकीमध्ये, त्यातनं तुम्हाला बेनिफिट मिळण्यासाठी. आता आपण जर तिसरी सिच्युएशन घेऊया की 50,000चे 50,000च राहिले आणि तुम्ही 10,000 समजा काढून घेतले, तर तुम्ही केवळ 40,000चा बेनिफिट साठी एलिजिबल राहता. म्हणजे तुम्ही ते करू शकत नाही ऍक्च्युली. 10,000चं तुम्ही काढून जर शेअरचं ट्रेडिंग केलं तर तुम्हाला ते परत 10,000 रुपयाचे जे सिक्युरिटीज आहेत, जे सरांनी जसं विवेक्षित सिक्युरिटीज सांगितल्या, त्या परत तुम्हाला भरून काढावे लागतात त्या वर्षामध्ये. हा गोखले आता निखिल जे सांगतोय त्याचा अर्थ असा आहे की 1 वर्षानंतर आपण एखादा शेअर आपले जे काही पोर्टफोलिओ आपण आहे 50,000चा, त्याची जी काही व्हॅल्यू झाली असेल, जशी वाढली असेल किंवा कमी झाली असेल, एखादा शेअर आपण विकू शकतो. जर वाढली असेल तर तो प्रॉफिट आपण बुक करू शकतो. मात्र 50,000पेक्षा जर कमी व्हॅल्यू झाली असेल तर आपण काही जर केलं नाही तर आपल्याला कुठलंही नुकसान नाही, आपण ह्या स्कीम मधला बाहेर पडत नाही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जर आपण 40,000ची व्हॅल्यू झाली असताना एखादा आपण बाहेर पडलो, एखादा शेअर आपल्याला वाटतं की नुकसान देतोय म्हणून आपण बाहेर पडलो, तर मात्र पुन्हा तेवढ्या रकमेचे शेअर आपल्याला घ्यायला लागतील, जेणेकरून आपली टोटल रक्कम ही 40,000च्या खाली येणार नाही. आणि असं जर नाही केलं तर निश्चित आपण या स्कीमच्या बाहेर पडतो. म्हणजे आपण जो टॅक्स बेनिफिट आज घेतोय तो आपण कदाचित घालून बसू. म्हणून करदात्यांनी किंवा ज्या या स्कीम मध्ये गुंतवणूक करू इच्छितात त्यांनी ही स्कीम पूर्णपणे समजावून घ्यावी अशी माझी इच्छा आहे. आणि नाहीतर त्यांना ते फार मोठं नुकसान होऊ शकेल. मला तुम्हाला जसं मगाशी तू विचारलं की ऑफ मार्केट सिक्युरिटीजचं आपल्याला बेनिफिट घेता येतं का, मित्राकडनं घेतलेलं किंवा तुमचे जुने शेअर्स असतील आणि आता तुम्ही वर्षानुवर्ष लोकांनी ते डिमॅट केले नसतील आणि ह्या निमित्ताने समजा ते डिमॅटमध्ये करून घेत असतील, तर ते पहिल्या वर्षासाठी तुम्हाला टॅक्स बेनिफिट नाही मिळत. पण जसं गोखले सरांनी सांगितलं की 40,000 जर व्हॅल्यू झाली असेल आणि तुमचे ऑफ मार्केट शेअर्स तुमचे 15,000-1,000चे असतील पुढच्या वर्षी, किंवा तुमचे जुने फिजिकल शेअर 15,000चे असतील आणि ते त्या लिस्टेड स्क्रिप्ट्स मध्ये असतील, तर ते तुम्ही पात्र धरू शकता. ते तुम्ही कॅल्क्युलेशनला ते तुम्हाला बेनिफिट, त्याचं टॅक्स बेनिफिट म्हणजे टोटल तुमची 55,000ची गुंतवणूक झाली जर असं होत असेल तर तुम्ही त्या टॅक्स बेनिफिटला पात्र राहता. ओके. आणखी एक मुद्दा, शेअर्स मधल्या इन्व्हेस्टमेंट बद्दल आपण बोललो, पण म्युच्युअल फंड मध्ये देखील इन्व्हेस्टमेंट करता येते, या अनुषंगाने तुम्ही काय सांगा? नक्कीच बऱ्याचशा स्कीम्स त्याच्या अनुषंगाने आल्या आहेत. बरेचसे ETF, जसं आपण बघितलं की त्या स्कीम्स मध्ये म्हणजे ज्या स्कीम्स नेमून दिल्या होत्या सरकारने, त्यामध्ये नक्कीच ETF क्वालिफाय होत होते BSE 100 आणि CNX 100च्या, आणि बऱ्याचशा स्कीम्स त्याला क्वालिफाय देखील होतात. त्यानंतर देखील काही म्युच्युअल फंड्सनी स्वतःच्या RGSS स्कीम्स आणल्या आहेत. म्हणजे DSP ब्लॅकरॉकनी स्कीम आणली आहे, SBIने आणली आहे, LICने आणली आहे, IDBI म्युच्युअल फंडने देखील आणली आहे. ह्यामध्ये मात्र एक फरक असा आहे प्रामुख्याने की 3 वर्षाचा ह्या क्लोज एंड डेट स्कीम्स आहेत. याला 3 वर्षाचा लॉक इन राहणार आहे गुंतवणूकदारांसाठी. डीमॅट अकाउंट कंपल्सरी नसलं तरी स्कीमच्या म्हणजे तुम्हाला जर टॅक्स बेनिफिट हवं असेल तर तुम्हाला डीमॅट अकाउंट ओपन करणं आवश्यक आहे. त्यामुळे डीमॅट अकाउंट तुम्हाला ओपन करावं लागतं ह्यामध्ये, आणि तुम्ही तिकडे गुंतवणूक करू शकता. जेव्हा शेअर्समध्ये तुम्ही डायरेक्ट गुंतवणूक करून टॅक्स बेनिफिट घेत असता तेव्हा तुम्हाला त्याचं, जसं गोखले सरांनी समजून सांगितलं की तुम्हाला थोडंसं बेनिफिट्स आणि नियम समजून घेऊन गुंतवणूक करणं आवश्यक आहे. तसं म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला करायची गरज नाही, कारण ते फंड मॅनेजर करत राहतात. दुसरं, ट्रेडिंग जे आहे ऍक्टिव्हली मॅनेज करणं, म्हणजे तुमचा पोर्टफोलिओ ऍक्टिव्हली मॅनेज करणं हे तितकं सोपं नाही जर तुम्ही डायरेक्ट शेअर्समध्ये गुंतवणूक करून टॅक्स बेनिफिट घेत असाल तर. पण ह्या म्युच्युअल फंडच्या स्कीमच्या माध्यमाने तुम्ही ऍक्टिव्ह मॅनेजमेंट देखील तुमच्या पोर्टफोलिओची करू शकता. निश्चित. आणि याच अनुषंगाने आपण आणखी एक महत्वाचा मुद्दा ब्रेक नंतर घेणार आहोत, तो म्हणजे अनिवासी भारतीयांना ही योजना लागू होऊ शकते का, या संदर्भात देखील या दोन्ही तज्ज्ञांकडून जाणून घेणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊया. पैसा झाला मोठामध्ये पाहत रहा ABP माझा. पैसा झाला मोठामध्ये ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. राजीव गांधी स्कीम बद्दल आपली चर्चा सुरू आहे. आपल्यासोबत आहेत कर सल्लागार संजीव गोखले आणि गुंतवणूक सल्लागार निखिल नाईक. नाईक सर, तुमच्याकडे येतो. ELSS आणि राजीव गांधी स्कीम यांच्यामधला मला आता फरक जाणून घ्यायचा. बघ, 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ELSS ही 1 लाखापर्यंत टॅक्स बेनिफिट देते, ही 50,000पर्यंत देते. ELSS कुठल्याही टॅक्स ब्रॅकेट मधल्या गुंतवणूकदाराला उपलब्ध आहे. RGSS म्हणते की 10 लाखाचं जर ग्रॉस उत्पन्न होऊन जास्त तुमचं उत्पन्न असेल तर तुम्ही त्याला पात्र नाही आहात. ELSS मध्ये जेव्हा तुम्ही गुंतवणूक करता तेव्हा तुम्हाला 100% वजावट मिळते, ह्यामध्ये तुम्हाला 50% वजावट मिळते. राहिली गोष्ट, ELSS मध्ये गुंतवणूक करताना जेव्हा स्कीम्स, म्युच्युअल फंड स्कीम्स वर्सेस आपण RGSS म्युच्युअल फंड स्कीमचा जर केवळ विचार केला तर ह्यामध्ये फरक प्रामुख्याने हा येतो की ह्याला तुम्हाला 3 वर्षाचा लॉक इन असतो ELSS ला. RGSS ला तुम्ही
3 वर्षाचा लॉक इन असला स्कीमला तरी तुम्ही ती नंतर 1 वर्षानंतर स्टॉक एक्सचेंजवरती त्याच्या बदल्यात तुम्ही दुसरे परत शेअर्स घेऊन तुम्ही पात्र राहू शकता ते कर बचतीसाठी. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे ELS RGSS मध्ये गुंतवणूक करताना म्युच्युअल फंड्सना देखील त्या नॉमिनेटेड स्कीम्समध्ये स्क्रिप्ट्समध्ये गुंतवणूक करावी लागते. वेरेज ELSS मध्ये गुंतवणूक करताना एक डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ तुम्हाला मिळू शकतो. तुम्हाला बरेचसे फंड्स आम्ही बघतो ते मिड कॅप, लार्ज अँड मिड कॅप असे देखील फंड्स आहेत. वेरेज ह्यामध्ये तुम्हाला काही सर्टन रिस्ट्रिक्शन्स असतात की BSE 100, CNX 100 किंवा PSU ज्या नवरत्न, महारत्न किंवा मिनीरत्न ह्या कंपन्या त्यांच्या पलीकडे त्या फंड मॅनेजरला जायला स्कोप नसतो. ओके. तुमच्याकडे मी मगाशी मी उल्लेख केला जसा ब्रेक पूर्वी की अनिवासी भारतीयांसाठी विचार केला आपण, तर मग ते ही योजना लागू होऊ शकते? नाही, सेक्शन 80 CCG ह्याच्या खाली ही आपल्याला करबचत होते आपली. आणि त्याच्यात क्लिअरली असे की ही योजना फक्त भारतीय निवासी जे आहेत म्हणजे रेसिडेंट आहेत त्यांच्याकरता स्पेसिफिक मेन्शन केले. हो, म्हणजे त्यामुळे नॉन रेसिडेंट इंडियनना ही योजना नक्कीच लागू होत नाही. ओके. तुमच्याकडे मी समजा फिजिकल शेअर्स असतील माझ्याकडे, तर मग मी सहभागी होऊ शकतो? हो, नक्कीच. फिजिकल शेअर्स असतील आणि माझ्याकडे डीमॅट अकाउंट मी ओपन नाही केलं किंवा ट्रेडिंग नसेल केलं यापूर्वी, तर मी नक्कीच ह्या स्कीममध्ये सहभागी होऊ शकतो. आणि जसं मी मगाशी म्हटलं की मात्र हे जे तुम्ही फिजिकल शेअर डीमॅटवरती आणता आहात ते तुम्हाला कर वजावटीसाठी तुम्हाला पात्र ठरत नाहीत पहिल्या वर्षामध्ये. समजा तुमच्याकडे लार्ज कॅप स्टॉक्स असतील म्हणजे BSE 100चेच स्टॉक्स असतील फिजिकलमध्ये सध्या, तर आणि ते तुम्ही तुमच्या डीमॅटवरती आणले तरी देखील तुम्हाला 50,000पर्यंत गुंतवणूक नवीन करावी लागेल ह्या वर्षासाठी बेनिफिट मिळण्यासाठी. आणि मग नंतर जसं मगाशी म्हटलं की जे पुढचे 2 वर्ष आहेत फ्लेक्सिबल लॉक इन मध्ये टोटल पोर्टफोलिओच्या ह्यामध्ये त्या स्कीम जर ते स्क्रिप्ट जर स्टॉक्स बसत असतील तर तुम्ही ते कॅल्क्युलेशनसाठी तुमचा डिपॉझिटरी पार्टिसिपंट त्याला कॅल्क्युलेट करण्यासाठी धरू शकेल. याने आता एक उल्लेख केला तेच मला तुम्हाला डिटेल विचारायचं टॅक्सच्या दृष्टिकोनातून. तर या योजनेत खरेदी केलेल्या शेअर्सवरचा जो डिव्हिडंड आहे तर तो मग टॅक्सेबल आहे, त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? नाही, निश्चित नाही. कारण ह्या योजनेतून आपण जे शेअर्स करतो खरेदी, शेवटी शेअर्स आहेत, त्या वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्स आहेत. आणि सध्याच्या टॅक्स कर नियमाप्रमाणे जो डिव्हिडंड असतो तो पूर्ण करमुक्त आहे. आणि त्यामुळे हा अजून एक बेनिफिट आहे. आपण मगाशी जो म्हणतो की ह्याचा योजनेचा काय फायदा आहे, तर ह्या जो शेअर्स आपण खरेदी करू त्याच्यावरचा डिव्हिडंड पूर्ण करमुक्त असेल. अच्छा. आणखी एक मुद्दा, मी जर समजा 50,000 गुंतवले RGSS मध्ये आणि नंतर मला परत इन्व्हेस्टमेंट करायची आहे शेअर बाजारात, तर ते मी करू शकतो? नाही, ही योजना ह्या वर्षासाठी लागू आहे आणि ती 31 मार्च पर्यंतच लागू आहे. त्याचा पुढल्या वर्षी हा फायदा आता तरी होणार नाही. कारण ह्या नेक्स्ट इयरचं मी लगेच नाही विचारते. समजा आता मी 50,000 आज गुंतवलेत आणि 15 दिवसांनी मला आणखी इन्व्हेस्टमेंट करायची, निश्चित. कारण ह्या योजनेची आखणी अशी केली की तुम्हाला एकदम सगळे पैसे 50,000 गुंतवणं शक्य नसेल. तर फेब्रुवारीच्या महिन्यात तुम्ही 10,000 टाका, मार्च मध्ये पहिल्या 10 तारखेपर्यंत 10,000 टाका आणि उरलेले 30,000 31 मार्च पर्यंत जरी तुम्ही टाकलेत, थोडक्यात तुम्ही 31 मार्च पर्यंत पूर्ण 50,000 रुपये जर गुंतवू शकलात, अगदी एका रकमी नसेल तरी तुम्हाला या टॅक्स बेनिफिट मिळू शकतो. आणि एकदम टाकण्याची गरज नाही या योजनेत. पण अर्थात हा 1.5 महिना राहिला असल्यामुळे या 1.5 महिन्यात मात्र हे तुम्हाला टाकायला लागते. अच्छा. पण मग मी 50,000च्या वरती अजून गुंतवणूक केली, समजा 60,000 अजून 10,000 रुपये गुंतवणूक केली, तर मग त्या 10,000वर याचा काही परिणाम होईल? नाही, तुम्ही 50,000च्या वर कितीही रकमेची गुंतवणूक जर तुमच्याकडे पैसे असतील तर करू शकाल. परंतु कर वाचवण्याच्या दृष्टीने केवळ त्यातले पहिले 50,000 हेच मात्र आणि त्याच्यावर 25,000चीच कर बचत म्हणजे कर बचत होत नाही, करपात्र उत्पन्नातनं वजावट मिळते आणि त्यातनं तुमचा 2,500 किंवा 5,000 इतका टॅक्स वाचू शकतो जर तुम्ही 10% किंवा 20%च्या ब्रॅकेटमध्ये असाल. पण मग या स्कीममध्ये इन्व्हेस्ट करताना खरं तर दोघांकडे मला या टिप्स जाणून घ्यायला आवडतील की कुठच्या अटी नेमक्या ज्या त्या तुम्ही फोकस राहायला पाहिजे त्याच्यावर, आणि त्या जर पालन आपण नाही केल्या तर मग त्याचे काय नेमके परिणाम आपल्या होऊ शकतात? सुरुवातीला गोखले सर, अटींचं पालन म्हणजे मी आता म्हटल्याप्रमाणे ही गुंतवणूक होणं आवश्यक आहे. त्याच्याकरता नवीन गुंतवणूकदार असणं आवश्यक आहे आणि 10 लाखाच्या वर उत्पन्न नसणं आवश्यक आहे. या पहिल्या 3 अटी. आणि गुंतवणूक ही आता 31 मार्च पर्यंत झाली पाहिजे, 50,000पर्यंत एकदम किंवा इन्स्टॉलमेंटमध्ये. आणि त्याच्यानंतर लॉक इन पिरियडचे ज्या अटी आहेत त्याही मला वाटतं त्या फार महत्वाच्या आहेत. पण त्या अटींचं पालन झालं नाही तर ते ज्या वेळा पालन होणार नाही म्हणजे दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षात, त्या वर्षी तुम्ही जी ही आज वजावट घेतली ती तुमचं तेव्हाचं करपात्र उत्पन्न म्हणून ती तुमच्या उत्पन्नात
मिळवली जाईल आणि त्याच्यावर तुम्हाला तेव्हा टॅक्स बसेल. नाही सर? नक्कीच. आणि दुसरं एक म्हणजे असंच टॅक्स बेनिफिटवरनच मला सांगावं वाटतं की बऱ्याच जणांनी मला विचारलं की माझं डीमॅट अकाउंट डॉर्मंट होतं, मी इतके 2-3 वर्ष, कारण स्टॉक मार्केटनी तसं काही रिटर्न नाही दिले त्यामुळे मी काहीच ट्रेडिंग केलं नाहीये, तर मी फॉर्म 1 फॉर्म B भरून एक डिक्लेरेशन देऊन मी टॅक्स बेनिफिट घेऊ शकतो का, जर मी आधी कधी 3 वर्षापूर्वी ट्रेडिंग केलं असेल 4. तर आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की ह्यामध्ये प्रोसेस अशी आहे की तुमचं ऍप्लिकेशन आल्यानंतर जे डिपॉझिटरी पार्टिसिपंट आहे तो पूर्ण बॅकएंडमध्ये जाऊन बाकी डिपॉझिटरी पार्टिसिपंटशी तुमचा डेटा कन्फर्म करतो तुमच्या पॅन नंबरवरनं तुम्हाला UCC युनिक क्लायंट कोड दिला जातो. त्यावरनं तुमचं कन्फर्मेशन होतं की तुम्ही जुने गुंतवणूकदार आहात का तुम्ही खरोखर नवीन गुंतवणूकदार आहात की नाही ते. आणि मग तसं जर ते महिन्याभरानंतर, साधारणतः 1 महिन्याभराचा कालावधी लागतो ह्या सगळ्या गोष्टींसाठी, आणि जर ते दुसऱ्या फायनान्शियल इयरमध्ये असं आढळून आलं की तुम्ही खरोखर गुंतवणूकदार नव्हता, तर जसं गोखले सरांनी सांगितलं तसं तुमचं कर जो तुम्ही वाचवला आहे त्यावरती विपरीत परिणाम होऊ शकतो. आणि मला नाही वाटत की एवढं सगळं एफर्ट्स करण्याइतपत टॅक्स बेनिफिट त्यातनं तुम्हाला मिळत आहेत की, आणि म्हणजे करणं देखील चुकीचंच आहे. दुसरं गोखले सरांनी जे महत्वाचं सांगितलं की केवळ गुंतवणूक करणं ह्या वर्षी महत्वाचं नाहीये, तर येत्या वर्षांमध्ये देखील तुम्हाला त्या स्कीमच्या नॉर्म्सला पाळणं आवश्यक आहे. मला असं वाटतं की जर तुम्ही खरोखर नवीन गुंतवणूकदार असाल, म्युच्युअल फंडाचा मार्ग तुम्ही त्यांचा क्लोज एंडेड स्कीम जे आहेत त्याचा मार्ग तुम्ही अवलंबला तर फार चांगलं होऊ शकतं, कारण ते खूप सिंपल आहे, ते खूप सोपं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला ट्रॅक देखील करावा लागणार नाही येत्या काही वर्षांमध्ये, असं मला वाटतं. ओके, म्हणजे समप करताना असं आपण म्हणू शकतो की एक ऑप्शन आहे कराच्या दृष्टीने, कर वाचवण्याच्या दृष्टीने, पण खूप त्याच्यामध्ये पायऱ्या खूप आहेत, खूप त्या अर्थी किचकट आहेत. कदाचित या बजेटमध्ये काही महत्वाचे बदल हे केले जातील, कारण आणि म्हणून बजेट 28 फेब्रुवारीला आहे. तर एखाद्या करदात्याने असा विचार करावा की 28 फेब्रुवारी नंतर ही इन्व्हेस्टमेंट तो करू शकतो, तर ते काय बदल होत आहेत याचा विचार करून मार्चमध्ये इन्व्हेस्टमेंट त्यांनी करावी. कदाचित या बदलांमुळे ही स्कीम जी आहे ती थोडीशी सोपी होऊ शकते, आकर्षक पण होऊ शकते. निश्चित. तुम्ही दोघं इकडे आलात आणि खूप मोलाचं असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मनापासून आभार. तेव्हा पैसा झाला मोठा मध्ये आज आपण इकडेच थांबतोय. पाहत रहा ABP माझा.